ओके रोल. आपण प्रभाग 22 मधनं अपक्ष उमेदवारी लढवत आहोत. काय सांगा? नाव सांगा तुमचं. मी दशरथ मस्के, प्रभाग 22 इथून सफरचंद ह्या चिन्हावर निवडणूक लढत आहे. निवडणूक यासाठी लढत आहे की ज्या तिकिटा वाटल्या गेल्या भारतीय जनता पार्टीने या कार्यकर्त्यांना वाटतं आणि काही लोकांना लगेच आल्यानंतर तिकीट देणार, त्या अन्यायाविरुद्ध लढत देण्यात मी उभा आहे. यानंतरही कोणत्या कार्यकर्त्याला अन्याय होऊ नये म्हणून मी प्रभाग याच्यातून सफरचंद चिन्हावर निवडणूक लढत आहे. काय एक ध्येय आपलं विकासाचं राहणार अगर आपण नगरसेवक निवडून आलात तर? प्रभागातील पाण्याची समस्या आहे, स्वच्छताविषयी समस्या आहे, आरोग्यविषयी समस्या आहे, ज्या काही समस्या आहे, क्रीडांगणाच्या समस्या आहे, याच्यावर आम्ही फोकस करतो. समस्या सोडवणार जनतेच्या. मी नंदिनी आशिष भुते, ओबीसी महिला म्हणून उभी झालेली आहे आणि आपलं आहे AC. आणि माझे जे मिस्टर आहे, आम्ही हे भारतीय जनता पार्टीचे 15 ते 20 वर्षापासून कार्यकर्ता आहोत. माझ्या मिस्टरांनी पुष्कळ सारे म्हणजे काम केलेले आहे, जनतेची सेवा करणे, वार्डामध्ये फिरणे. जेव्हा 3 वर्ष जेव्हा नगरसेवक नव्हते तर आशिष भुते पूर्ण वार्डामध्ये फिरलेले आहे माझे मिस्टर. पण तरीही भारतीय जनता पार्टीने आमच्यासोबत अन्याय केला आहे, त्या विरोधात आम्ही थोडंसं हे उभं झालेलं आहोत. तर फक्त निवडणूक विरोध करण्याकरता लढत आहे की अगर निवडून आले तर विकासही करण्याचं ध्येय राहणार आहे? नाही, आम्ही विरोध म्हणून नाहीच आहे, विकास करण्यासाठीच हे आलेले आहे. आम्ही लोकांची सेवा करूलच, फक्त जनतेने आम्हाला एकदा चान्स द्यावं, फक्त एवढी विनंती करते बस. आपण प्रभाग 22 मधनं उमेदवारी लढवत आहात. अगर आपण नगरसेवक निवडून आला तर काय आपले एक ध्येय राहणार आहे? मी प्रियंका रविशंकर कुंभारे, प्रभाग 22 मधनं निवडणूक लढत आहे. इथल्या माझ्या जनतेने आम्हाला उभं केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये माझे पती गेल्या 40 वर्षापासून आहेत, पण आमच्या जुनी मंगळवारीमध्ये गेल्या 25 वर्षापासून एकही तिकीट दिलेली नाही आहे. आणि आमच्या मंगळवारीतला जो विकास आहे तो अधुरा आहे. तर तोच विकास पूर्ण करण्याकरता इथल्या जनतेचा आवाज आम्हाला, त्यांचा हाहाकार की नाही, आपल्या मंगळवारीमध्ये एक असा नगरसेवक असावा का जेणेकरून तो आपल्या प्रभागाची उन्नती करेल. आणि माझे पती करत आलेले आहेत, सेवा म्हणून हे करत आलेले आहे. बस मी निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागाची सेवा करेल, पाण्याची समस्या सोडवेल. फक्त 2 तास आमच्या मंगळवारीला पाणी मिळतो, तो मी 4 तासासाठी 6 तासासाठी इथल्या जनतेला पाणी देईल. आम्ही ॲप्लिकेशन पण दिलेली आहे. आणि इथले रस्ते मोठे नाहीत, छोट्या गल्ल्या आहेत, त्या मोठ्या करण्याच्या ध्येयासाठी म्हणूनच मी प्रभाग 22 मधून उमेदवारी मागितली आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मी लढत आहे. इथे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या कुठेतरी बंद होताना दिसत आहे. गरीब जनतेच्या मुलांना बाहेर जाऊन महागाचं शिक्षण घ्यावं लागत आहे, तर त्यांना कमी दरामध्ये इंग्लिश शिक्षण मिळू शकेल याकरता आपण काय करणार? निवडून आले तर मी ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या मी पुन्हा सुरू करेल आणि CBSE पॅटर्न ठेवेल, जेणेकरून आता सगळीकडे इंग्लिश सुरू आहे, सगळीकडे मराठी आता चालत नाही, पण मी मराठी हा सब्जेक्ट ठेवेल आणि इथल्या बंद झालेल्या शाळा सुरू करेल आणि इथला विकास करेल. प्रभाग 22 मधला. प्रियंकाताई, आपले साहेब जे होते कुंभारे साहेब ते नगरसेवक राहिलेले आहे. नगरसेवक राहिलेले आहे. इथले नगरसेवक काम कोणतेच करत नाही. माझे पती जे आहे ते स्वतः त्यांच्या समस्या सोडवतात, निराधारांची काम करून घेतात, स्वतः त्यांना गाडीवरती घेऊन जातात. कुणाची नाली बंद राहिली ते सुद्धा आमच्या घरी येतात, नगरसेवकांच्या घरी जात नाही. ते रविशंकर कुंभारेच्याच घरी जातात. कचरेवाला येत नाही, तो सुद्धा काम ते रविशंकर कुंभारे करतात. त्यांच्याच याच्यावरती म्हणून मी आता निवडणूक लढत आहे. भुते साहेब, आपण तिकीट दावेदारी केली, आपल्याला तिकीट मिळाली नाही म्हणून आपण अपक्ष लढवत आहात. काय एक ध्येय राहणार आहे निवडून आल्यावर? भारतीय जनता पार्टीकडनं मला पक्षानं तिकीट नाकारली. मी या अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला. या प्रभागात मागील अनेक वर्षापासून ज्या समस्या होत्या लोकांच्या, 70 वर्षांपासून जे मंगळवारतील सिमेंटीकरणाचा रस्त्याचा विषय होता, हा आम्ही मागच्या विधानसभेपासून लक्ष द्यायचा